नाशिकच्या चांदवडमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे। याबाबत आता चांदवड पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। यानंतर पोलिसांनी शोध सुरू केलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 2 महिलांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून चोरलेली सोनसाखळी ही जप्त केली आहे। नाशिकच्या देवळातील जिजामाता कन्या विद्यालयामध्ये वृक्षदिंडी काढत वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना किमान 1 झाड लावण्याचं आवाहन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत दिंडीमध्ये सहभाग घेतला। नाशिकच्या अंबडमधील आझाद नगरमध्ये गुंडांनी कोयता आणि तलवारीनं 8 वाहनं फोडली। याशिवाय त्यांच्या घरांवरही दगडफेक केली। या प्रकरणी 4 अल्पवयीन मुलांना अटक झाली। परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी ही तोडफोड केली आहे। नाशिकच्या देवळातील खालप शिवारातील विहिरीमध्ये बिबट्या पडलेला। वन विभागाने त्याला रेस्क्यू करत जीवदान दिलं। बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली। नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातील रायपूरमध्ये पिकांवरती ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जाते। त्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ वाचतोय आणि कमी खर्चात फवारणी होते। त्यांचा कल हा ड्रोन फवारणीकडे जास्त दिसतोय। नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर आता राज्य शासनाचं नियंत्रण असेल। 13 केंद्रांवरती दक्षता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। समितीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल। कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या होत्या। याच तक्रारींची दखल घेत राज्य सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांवर नजर असेल। मालेगावमधील जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी संदीप धारणकर आणि पत्नी दीपाली धारणकरांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं सोमवारपर्यंत वाढ केली आणि या दोघांनी अचल मालमत्ता खरेदी केली आहे। याचा तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील न्यायालयापुढे युक्तिवाद करत आहे। त्यामुळे आता धारणकर दाम्पत्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये अवैध पद्धतीने गॅस भरण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय। पोलीस निरीक्षकांना माहिती मिळताच तात्काळ कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। याशिवाय त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।